सामान्य व्यक्ती तुमच्या प्रेमात पडतो. हं. त्यानंतर तुम्ही ते सोशल मीडियावर डिक्लेअर करता. त्यानंतर आपोआप त्याही व्यक्तीला तितकंच अटेन्शन मिळू लागतं आणि नंतर कुठेतरी ब्रेकअप झाल्यानंतर तो व्यक्ती त्या गोष्टीचा फायदा घ्यायला लागतो किंवा वाईस वर्सा. अभिनेत्रींबरोबर पण होत असेल आणि अभिनेत्यांसोबत पण होत असेल. म्हणजे मेल फिमेल मी असं म्हणते. ही भीती तुला आहे का की इफ एक कॉमन मॅन जो माझ्या प्रेमात पडला आणि पुन्हा तेच झालं, पुन्हा माझ्या नावावर एखाद्याला फेम मिळालं आणि पुन्हा जर सेम एपिसोड माझ्या लाईफमध्ये झाला तर ती कुठेतरी भीती रुचिराला आहे का? नाही, आता मला या बाबतीत भीती राहिलेलीच नाही आहे. कारण जे झालं त्याबद्दल मला परत बोलायचं नाही आहे. कारण ते सगळेच, मी पण काय लहान होते काय कळत नाही यार, किती म्हणजे 5 वर्षांनी परत मी म्हणेन की या इंटरव्ह्यूसाठी मी लहान होते, तर असं नाही. तेव्हा जे आपल्या बुद्धीला पटत असतं ते आपण करत असतो. तेव्हा सुद्धा आत्ता मला वाटतंय की तो डिसिजन मी घेणं की तेव्हा जी काही माझी लव्ह लाईफ होती ती सगळ्यांसमोर अशा पद्धतीने आणणं काय रिस्की होतं ते, आणि ते मी केलं. म्हणजे आता मला त्या बाबतीत हसायला येते की व्हॉट वॉज दॅट. आणि मग त्याच्यानंतर ज्या सगळ्या काही गोष्टी झाल्या त्या मी ज्या पद्धतीने, जसं तू म्हणतेस की मी बिंदास्त बोलत होते किंवा मी वोकल होत होते, कारण माझ्यासाठी तो बिंदास्तपणा नव्हता, माझ्यासाठी माझं एक्सप्रेस होणं होतं. कारण मला माझं कोणी ऐकायलाच नव्हतं. तर ती एक वेगळी फेज होती माझ्या आयुष्यातली. ओके, तर ती झाली. त्या फेजने मला फार शिकवलं, मच्युअर बनवलं, एक जगाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. त्यामुळे आता तो दृष्टिकोन आल्यानंतर ही भीती येण्याचा प्रश्नच येत नाही. आता वेगळेच प्रश्न आहेत की थोडा पण मच्युअर होतो किंवा आय एम अ गिव्हर. मी वेन इट कम्स टू रिलेशनशिप ना, एनी काइंड ऑफ रिलेशनशिप, एकतर माझं सर्कल फार छोटं आहे, मला ते तसंच ठेवायला आवडतं. माझी फॅमिली, माझी बहीण किंवा माझा पार्टनर जर जेव्हा कोणी असेल तेव्हा वगैरे, तर या छोट्या सर्कलला आय विश टू गिव्ह माय फुलेस्ट एनर्जी बिकॉज आय हॅव लॉट ऑफ इट. बिकॉज मी माझी एनर्जी कोणाबरोबर जास्त 1000 लोकांबरोबर शेअर करत नाही आहे. त्यामुळे मग बाय डिफॉल्टच मी गिव्हर आहे. त्यामुळे तसं कोणी रिसीव्ह करणारं त्या लेवलचं असेल ना तर मजा येईल. असं आहे. त्यामुळे आता भीती वगैरे हा प्रश्नच राहिलेला नाही आहे. मला असं वाटतं आत्ता मी एवढी तर शिकलेले असेन एक्सपिरियन्सवरनं की मी थोडं वाईसली चूज करीन वगैरे. आणि जर तेही मी नाही केलं तर मग काय मी मूर्ख आहे मग. तर होपफुली माझ्याकडनं त्या चुका बाय डिफॉल्टच होऊ नयेत. आणि मी माझा फोकस त्या चुकांकडे नाहीच आहे आता. माझं आहे की छान बेस्ट कसं करता येईल. आणि माझं फार क्लिअर आहे की आय एम व्हेरी मच हॅपी इन माय लाईफ. मी जशी आहे किंवा जसं मी स्वतःला शून्यापासून किंवा इथपर्यंत जरी आणलेलं आहे, किंवा आई वडील माझ्यासोबत आहेत, माझ्या फॅमिलीला घेऊन मी जसं आयुष्याकडे बघतीये, जो माझा दृष्टिकोन आहे तो माझा फार क्लिअर आहे. आणि त्याच्यामध्ये इफ समवन इज विलिंग टू एंटर, दॅट पर्सन शुड बी अ +1. ठीक आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की इफ आय काउंट मायसेल्फ ॲज 1, ठीक आहे, 1+1, तर ते 2 नसावं, 1x1 1 सुद्धा नसावं. दॅट शुड बी 11. तू तुझी आयडेंटिटी जप, मी माझी आयडेंटिटी, इंडिव्हिज्युअलिटी जपेन. अँड 1+1 शुड बी 11 अँड दॅट इज अ पॉवरफुल नंबर. त्यामुळे असा वेगळाच दृष्टिकोन आहे माझा लव्ह किंवा प्रेमाकडे किंवा असं बघण्याचं. आणि माझ्यासाठी लाईफ पार्टनर हीच टर्म नेहमी राहिली आहे की असं नाही आहे की आजकाल काय म्हणजे बऱ्याच टर्म्स आहेत, सिच्युएशनशिप आणि हे सगळं काय म्हणजे हे सगळं डोक्यावरून जाणार आहे. तर माझ्यासाठी सिम्पल आहे की लाईफ आहे आपली, लोक आहेत ज्यांना घेऊन आपण पुढे जात असतो. सो दॅट पर्सन शुड बी अ पार्ट ऑफ युअर लाईफ, अन इंटेग्रल पार्ट ऑफ युअर लाईफ. अदरवाईज बाहेर राहू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.